चला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय जो आयुष्यात कधी नाही गेला विजय झाल्याशिवाय परत नाव आहे भरत. स्ट्राईकला तुम्ही बघताय ज्यांचा गौरव तर नेहमीच बघितलेला आहे आणि जे भाग्य घेऊन आलेले आहेत म्हणजे भाग्येश. महेंद्र लिस्ट घेऊन यायचे. आज आमच्या डीजेच्या माध्यमातून खरोखर माझ्या 34 वर्षाच्या लाईफ मध्ये म्हणजे सिच्युएशन नुसार गाणी लावणं इतकं सोपं काम नाही. मी खरोखर डीजे अनुभवाले हिट्स ऑफ आहे तुम्हाला खरोखर. चला स्टार्ट ऑफ द मॅच. अंपायर ऑफ द सिग्नल अँड अंपायर से लेट्स प्ले. यस भरत यांचा पहिला चेंडू बघा ऑन साईडला आरामात सर्कलच्या बाहेर तिकडे चेंडू जातोय. या मिड विकेट मध्ये सुरुवात चांगली करतात. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन चांगला आहे. श्री गणेशा चांगला आहे आणि जर बघितलं तर गौरव हे आपलं खातं ओपन करतायत. भागेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. बघूया या मॅच मध्ये तरी या रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग करेल का. पहिला चेंडू आहे ऑन साईडला डीप मिड विकेटला प्रोटेक्शन तिकडे ठेवलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन करतायत. धाव संख्या झाले ती म्हणजे 2. ग्राउंडच्या आतमध्ये कोणी करायला नको फोन ही नम्र विनंती आहे. सर्कलच्या बाहेर आलात तर खा एक्सोरिनचा कोण. धाव संख्या ती म्हणजे 2. काय झालं रे आता काय घेतलं धावसंख्या ती म्हणजे 3. चांगला चेंडू आहे. खरोखर मी गोलंदाजाचं कौतुक करेन कारण पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या हिरोला आज जागेवर उभं करणं इतकं सोपं काम नाही आणि खरोखर भरत यांच्याकडे ती क्वालिटी आहे. भरत यांच्याकडे थोडंसं व्हॅरिएशन आहे. भरत यांच्याकडे चेंज ऑफ पेस आहे आणि त्याच क्वालिटीचा उपयोग करतात. पुन्हा एकदा भरत तयार. क्या बात आहे क्या बात आहे. बघा मी उगाच कोणाची स्तुती करत नाही. आतापर्यंत इतक्या मोठ्या फलंदाजाला 2 चेंडू जागेवर उभं केलंय. धावसंख्या ती म्हणजे 3. बिन बडीबाद प्रथम फलंदाजी करताना प्रचिती मोटर्स पुन्हा एकदा बॅकफुट पंच करतायत. सर्कलच्या आतमध्ये बघायचं आहे शॉर्ट कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन तिकडे आहे आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजे फक्त आणि फक्त 4. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सर्कलमध्ये धावा झाल्या होत्या 26. दुसऱ्या इनिंग मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये होते धावा झाल्या होत्या त्यामध्ये 15. इथे फक्त झाल्या ते म्हणजे 4 आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर मी ते भरतला देईन 100%. दॅट्स अ व्हेरी गुड बॉलिंग. बघूया दुसरं षटक कुठला गोलंदाज इकडे येतोय. आगरी युवा प्रतिष्ठान सर्व यूट्यूबच्या लाईव्ह कारण जे सर्व आमच्या आगरी समाज जास्तीत जास्त जी मॅच बघतोय आज आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कार तुम्ही बघतायत. आगरी प्रीमियर लीग पर्व 3 आहे 2026चा हा धमाका आहे. नवीन वर्षाचा हा धमाका आहे आणि आज हायवेच्या जवळ एक ग्राउंड पुरापाडा गाव मागे असलेला आपल्या आगरी समाजाची ही शान आहे. आजूबाजूला हिरवगार झाडं आणि डाव्या साईडला जर बघितलं तर आई जीवदानीचं मंदिर. उजव्या साईडला जर बघितलं तर मुंबादेवीचं मंदिर. स्ट्रीट लेनमध्ये जर बघितलं तर नायगावच्या देवीची सुद्धा आम्हाला आठवण झाली. गोलंदाज सुजल नावातच जल असलेला सुपर से डुपर पहिला अक्षराचा अर्थ तोच सुजल. ऑन साईडला फ्लिक केलंय बघायचं आहे. प्रोटेक्शन थोडंसं दूरवर होतं मात्र चेंडू चांगला स्टॉप केलाय तिकडे. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 6. दुपारचं वातावरण आहे. दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत. ट्रॉफी तुम्ही बघतायत मेन ट्रॉफी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर. दुपारचं वातावरण समोर हायवे. चला जे काय करायचं आहे ते लवकरात लवकर करा.
25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 ओव्हर टाकायच्यात. शेवटची 25 मिनिटं 26 झाली तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. सुजाल चेंज ऑफ पेस, परफ्यूम डिलिव्हरी. या जगातल्या महान फलंदाज ज्याने आपल्या आयुष्यामध्ये हेल्मेट कधी घातलं नाही, विविन रिचर्ड सर, प्रत्येक गोलंदाजाला म्हणजे त्या चेंडूला घाम फुटायचा त्यांच्या बॅटवर जाण्यासाठी. त्याच फलंदाजाला एक असा जगातला गोलंदाज ज्यांनी परफ्यूम डिलिव्हरी टाकली होती, त्या गोलंदाजाचं नाव सर रिचर्ड जॉन हॅडली. याची मला आठवण झाली हा क्षण पाहून. सुजल यस, पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातोय, सर्कलच्या बाहेर बघायचं आहे. एक धाव तिथे कंप्लीट झालंय. डीप स्क्वेअर लेगचा एक खेळाडू खूप वेगाने तिकडे येतोय. कॉल दिला, यू वेट म्हणून सांगितलं. आखो आखो का इशारा दोन्ही बॅटरचा. आणि आज खरोखर भले आज डीजेच्या माध्यमातून राणोबांचं नाव तर आम्ही घेतो, मात्र ऑपरेटर जो आहे ना चिराग, खरोखर चिराग वेल डन, गुड जॉब. पुन्हा एकदा कॉल दिला होता. बघा इकडे सिंगल डबल चालू आहे, कारण सकाळपासून 2 मॅचमध्ये तर चौकार षटकार जवळजवळ 70 पार या सगळा आकडा आपल्याला दिसला. आणि खरोखर सुजलचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 8 इकडे कुठे दिसत नाही आगरी कट्टा, कारण शुक्रवार आहे जसं तुकारामजींनी सांगितलं, तिकडचा दिवस आहे. डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू येतो एका धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 9. तर 9 धावा झालेल्या आहेत. इकडे जर बघितलं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर भरत यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या. सुजल आतापर्यंत प्रगतीपथावर आहे आणि दोन्ही बॅटरनं जर बघितलं तुकारामजी तर थांबून ठेवलंय. एक्सलंट बॉलिंग, कारण इतक्या चांगल्या फलंदाजाला थांबून ठेवणं सोपी गोष्ट नाही. सुजल फुल पिच डिलिव्हरी आहे, एलिव्हेशन कमी आहे, दोघांची झाली टक्कर, कोणाला येईन चक्कर, कॉल द्यायला पाहिजे होता. ते म्हणतात ना, एका साईडने आली सोनाली कुलकर्णी, दुसऱ्या साईडने आली ममता कुलकर्णी आणि मधून निघून गेला निलेश कुलकर्णी. कॉल द्यायला पाहिजे होता, खूप गरज होती. आणि इकडे षटक संपते दुसरं आणि धावसंख्या ती म्हणजे डबल 11. 11 आकडा इकडे आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 7. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 11. सुरुवात जर बघितलं तुकारामजी एवढी व्यवस्थित नाही, कारण ही धावसंख्या जवळजवळ 27 किंवा 28 पाहिजे होती. कारण सर्कलचा फायदा तुम्ही कधी घेणार, पॉवर प्लेचा फायदा तो तुम्ही कधी घेणार. 5 षटकांचा सामना आहे. मात्र या दोन्ही गोलंदाजाचं मी कौतुक करेन. एक्सलंट बॉलिंग भरत आणि सुजल. बघूया तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा भरत भोईर. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा तो म्हणजे भरत. फक्त 4 धावा दिल्या होत्या आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. पुन्हा एकदा भरत तिकडे थोडंसं फिल्डिंगमध्ये काहीतरी मला वाटतं चेंज करतोय. आणि स्ट्राईकला तुम्ही बघतायत मॅन ऑफ द मॅचचा हिरोला तुम्ही बघत आहात. आता बघायचं आहे, कारण एका साईडला जर बघितलं तर अतिशय चांगला गोलंदाज, दुसऱ्या साईडला मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. कारण ही जंग आता बघायला मिळणार. यामध्ये कोण सक्सेसफुल होते तुकारामजी थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. मात्र वेळ वाया घालू नका. 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत 5 षटकांसाठी. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कार तुम्ही बघतायत. आगरी प्रीमियर लीगचा धमाका 2026. पहिला चेंडू दांडी गोल, त्रिफळाची खेळ खल्लास. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील.
धन्यवाद धन्यवाद भाग्येश सारखे. कारण भाग्येशला काय लाभलंय, भाग्येशला भाग्य लाभलंय, मात्र आता भाग्याने साथ दिली नाही. बघा, मी नेहमी म्हणतो मित्रांनो, नशीब तुमच्याकडे कधीच चालून येणार नाही, तुम्हाला नशिबाकडे चालत जावं लागणार, तरच तुमचं नशीब घडणार. फटाकड्यांची आतषबाजी, पक्ष्यांचा थवा, 33 कोटी देव आणि आगरी प्रीमियर लीगचा हा धमाका 2026 हा पहिल्या दिवसाचा आगाज आहे. फटाकड्या वाजल्यात म्हणजे काहीतरी इतिहास घडला असणार. पुन्हा एकदा परत पहिला चेंडू जर बघितला, यस शिटी वाजलेली आहे, सांगण्याची गरज नाही. हलक्या हाताने फक्त फ्लिक करताय, ऑन साईडला बघायचं आहे. कॉल दिला, एका धावेचा दुसऱ्या धावेचा कॉल देतील का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, आरामात दोन्ही बॅटर जर बघितलं तर आपापल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. 2 धावा केलेल्या आहेत, 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 13. बघा, शिवाजी पार्कची एक मला आठवण झाली 13 आकड्याने, कारण रमाकांत आचरेकर सरांची फक्त 10 मिनिटं परीक्षा चालायची सचिन तेंडुलकर सरांची. मिडल स्टंपवर 1 रुपयाचा कॉईन, जर कोणी कॅच घेतला तर तो कॉईन सचिन सरांना नाही मिळायचा, ज्यांनी कॅच घेतला त्याला मिळायचा. मात्र सचिन सर आउट न झाले तर असे 13 कॉईन सचिन सरांकडे आहेत. पुन्हा एकदा थोडासा गॅपमध्ये चेंडू आहे, 1 बाउन्स, जास्त हाईट मिळाली चेंडूला, चेंडू गेला आर पार. मिळतोय आगरी प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. मेल्या ती शिट्टी नाही, पशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदर गेला न वर, H2O. अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून. धन्यवाद. आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 3 चेंडू, एक जुना चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या 17 आहे मित्रांनो. रिषभ पंतची मला जाम आठवण होते, कारण टी शर्ट क्रमांक 17 तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. धावसंख्या ती म्हणजे 17. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना प्रचिती मोटर्स हलक्या हाताने बघा, ग्रेट स्टोक्स फक्त दिशा दिली, ती काम केलं फलंदाजाने आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 18 धावा. सकाळीच या स्पर्धेचं उद्घाटन. दॅट्स अ लेजंड क्रिकेटर, टेनिस अँड लेदर क्रिकेटर, कीर्तिकांसाठी मार्गदर्शक, कीर्तिकांसाठी गुरु, कीर्तिकांसाठी गळ्यातले ताईत बनलेले सन्माननीय विनोद केनी सरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. बघा, पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट, आडवा पट्टा किती मागात पडला, आडवा पट्टा खेळायला गेले आणि पुन्हा एकदा दांडीगुल. धन्यवाद. नवीन फलंदाज रवी मानकर यांची गोलंदाजी तुम्ही बघितली या अगोदरच्या मॅचमध्ये. ऑलराऊंडर खेळाडू आहेत खरोखर. आता मात्र बघायचं आहे, कारण एक पार्टनरशिप जर बघितलं तुकारामजी, कारण इकडे स्कोर व्यवस्थित नाही आहे आणि याचं श्रेय मी सांगितलं ना, कारण तिन्ही गोलंदाजांना देणं अपेक्षित आहे, कारण अतिशय चांगली टप्प्यावर गोलंदाजी केली. म्हणून आत्तापर्यंत जर बघितलं तर फक्त धावा आहेत, ते म्हणजे 18. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तो म्हणजे भरतला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. या 3 चेंडूमध्ये जर बघितलं तर 5 चेंडूमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर मला वाटतं फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे 7 आणि 4 जर बघितलं तर फक्त 11 धावा. मान द्यावा लागेल रवींद्र यांना. रवी मानकर न्यू बॅटर. आउटसाइड लेग स्टंप चेंडू
दिशा तिकडे व्यवस्थित नाही. गोलंदाजी करताना बघा वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स या जगातला सगळ्यात पीस गोलंदाज होते. त्यांनी काय सांगितलं, गोलंदाजी करताना सगळ्यात प्रथम तुमची सुरुवात जी तुम्ही धावताना आणि जेव्हा रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि लाईन आणि लेंथ या व्यवस्थित पाहिजे तुमच्या. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ बघायचा, थोडासा गॅपमध्ये चेंडू जातोय, जाणार का आउट ऑफ पार. यस, सिग्नल ऑफ द अंपायर. धावा मिळत आहेत 4 आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 23 धावा. चिंबिर चिंबिर पाऊस झाला हिरवीर करी न्यू बॅटर नाही, मला ड्रिंक्स टाइम आहे तिकडे. धावसंख्या ती म्हणजे 23 आकडा आहे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा, कारण मी भरतची तर तारीफ करेन, त्याच्यानंतर जर बघितलं तर सुजल ज्यांनी पहिल्या अक्षरामध्ये सुपर से डुपर कामगिरी करून दाखवलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 4, नंतर 7, नंतर 12, 3 षटकं संपलेले आहेत. आता मात्र मॅनातून तलवार काढणं तुकारामजी खूप गरजेचं आहे. जर धावा तुम्हाला करायच्या आहेत कमीत कमी 60च्या पलीकडे, तर तुम्हाला मॅनातून तलवार काढावी लागेल, तरच धावा होतील आणि चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागणार. मित्रांनो लक्षात ठेवा. तर विशेष अतिथी आगरीदादा 0071 सर्व ग्रुप, आगरी हास्य विनोदी कलाकार, टेंबी खोडावे सफाळे, खूप नाव आहे यांचं. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण कोणाला हसवणं एवढं सोपं काम नाही आयुष्यात. दुसऱ्याला हसवा, बघा देव तुम्हाला हसवेल, 100% हसवेल. लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं चांगलं बघा, देव तुमचं सुद्धा चांगलं करणार. थोडंसं ड्रिंक टाईम आहे. आणि आता जर बघितलं एक्झॅक्टली डोक्यावर सूर्यनारायण देव हा आलेला आहे. आज आपल्या वसई विरारमध्ये शिटी तर वाजलेली आहे. आज अभिमान वाटला पाहिजे खरोखर. पुन्हा एकदा सरकार इकडे बनणार, 100% बनणार, शिटीचंच बनणार. उजव्या साईडला आज सगळी लहान मुलं, ज्या मोठ्या मुली आहेत, थोडंसं वातावरण शांत आहे. या अगोदर काय वातावरण होतं, या अगोदरच्या मॅचमध्ये काय जल्लोष चालला होता, किती आवाज होता मुलींचा. मात्र बघूया रवींद्र घरत, रवींद्र पाटील यांची मला आठवण झाली. रवी, सूर्याची 3 नावं, त्यातलं एक नाव म्हणजे रवी, इंद्राचं एक अक्षर र, तोच झाला रवींद्र. परत सांगतो, 25 मिनिटात फक्त तुमच्याकडे 5 षटकं टाकण्यासाठी. रवींद्र पहिला चेंडू मिडॉन वरून जर बघितलं तर सर्कलच्या बाहेर एक प्रोटेक्शन कलेक्ट करतायत. एक धाव इकडे मिळणार आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 24. सचिन सरांसाठी किती आकडा महत्वाचा आहे. 24 एप्रिल 1973 गॉड ऑफ द क्रिकेटचा जन्म झाला. मित्रांनो 24 वर्ष क्रिकेट खेळले, आयुष्यामध्ये पहिली मॅच खेळले, ती धावसंख्या सुद्धा त्यांची 24च होती. धावसंख्या ती म्हणजे 24. फुल टॉस चेंडू आहे, नाही झेल सापडलं ना तिकडे. व्हायचं होतं फलंदाजाला बॉस, गोलंदाजांनी टाकला फुल टॉस. थोडेसे नाराज होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 27. दोन दिग्गज संघ इकडे खेळतायत, जय स्पोर्ट्स साईच्या आणि प्रचिती स्पोर्ट्स. यामध्ये जर बघितलं, प्रचिती स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं जय स्पोर्ट्स साईच्या या संघाला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्ट्रेट लेन मध्ये बघायचं आहे. हा चेंडू थोडासा कव्हर करतायत, थ्रो चांगला येतोय, या बॅकअप चांगलं होतंय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे
आता 27 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा बघा, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा खोदून काढलाय. डीप वाईडी स्ट्रॉंग ऑनला तिकडे चेंडू जातोय. 2 धावा पुन्हा एकदा अपील करतायत पंचांकडे आणि अपीलने बघायचं. चला रिव्ह्यू आहे, अंपायरने मागितलंय, चेक करा. येस, फलंदाज आउट आहे. चला नेक्स्ट बॅटर लवकरात लवकर या आतमध्ये. एकच रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अंपायर्सना जे वाटलं आम्हाला इशारा करतील. सागर तिकडे बाद होत आहेत. न्यू बॅटर आहे हर्षद भोईरला आपण पहिला मॅच मध्ये बघितलं, जास्त काही करता आलं नाही, मात्र आता त्याला संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. हर्षदवर विश्वास आहे कॅप्टनचा, म्हणून तर ते लवकर आलेत. रवींद्रला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. दुपारचं वातावरण आहे तरी सुद्धा रसिक प्रेक्षक, आज गर्दी जबरदस्त आहे. मग रविवारच्या दिवशी किती गर्दी होईल तुकारामजी याचा अंदाज तर आपण लावू शकत नाही. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू होता, बघायचं आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जर बघितलं प्रोटेक्शन तिकडे आहे. अंथरो सुद्धा चांगला व्यवस्थित तिकडे येतोय. सिंगल्स तिकडे मिळाली, सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 29. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती म्हणजे 29. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत रवींद्रला. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणखीन एक खेळाडू आहे. आता बघा, सिंगल्सनी जर तुकारामजी जर बघितलं तर काय होणार नाही. तुम्ही म्हणता ना 46चा आकडा, चौकार किंवा षटकार, षटकार किंवा चौकार, आता हे तुम्हाला मारावेच लागतील. जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर मग चौकार आणि षटकार आता पाहिजेत. कारण आता चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावा फक्त आणि फक्त जर बघितलं 10च्या सरासरीनं, 10ची पण सरासरी नाही, कारण चौथं षटक कंप्लीट झालेलं आहे. धावा येते म्हणजे फक्त 30. साडेसातची जर बघितलं तर 7.5च्या सरासरीने फक्त इकडे धावा झालेल्या आहेत. 3-0 शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा आल्या पाहिजे. चला साहिलला आता आपण बघा, कारण वॉर्मअप करतोय साहिल वजे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे साहिलची, आणि एखादा प्रोफेशनल खेळाडू आला तर तो कसा वॉर्मअप करतो तसं साहिल इकडे करतोय, आणि हे गरजेचं आहे. सर रिचर्ड जॉन हॅडली सुद्धा नेहमी तेच सांगायचे, कारण गोलंदाजी करताना थोडासा वॉर्मअप झाला पाहिजे, आणि तेच काम इकडे करतोय तो म्हणजे साहिल. शेवटचं षटक, धावसंख्या 30, आणि आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे मला वाटतं 3. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत तुम्ही बघतात आगरी प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आहे. शॉट ऑफ लेन चेंडू होता, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या जवळून गेला. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा और इस बल्लेबाज ने इस गेंद को क्यों छोड़ा, बहुत बड़ा सवाल है तुकाराम जी. प्रत्येक वेळेला आपण बघितलेले का एखादा फलंदाज बॅटरला असं का वाटतं का ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे. आता फक्त उरलेत 5 चेंडू. दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा झाली. चेंज ऑफ पेस ऑफ साईडला खेळून काढलाय, बघायचा डीप लॉंग ऑफला. एक खेळाडू तिकडे आहे, 2 धावा तिकडे होतील का, नाही. फलंदाज तिकडे बाद. दुसरी धाव घेताना आणखीन एक छोटासा धक्का इथे बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज तिकडे धावचीत बाद होतोय. दुसरी धाव घेताना धावसंख्या ती म्हणजे 31. या वर्षीची सगळ्यात टेस्ट क्रिकेटमध्ये ॲशेस सिरीज म्हणजे ॲश सिरीज
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या वर्षीची 5 मॅचची जी सिरीज झाली त्यामध्ये सगळ्यात जास्त विकेट काढल्या मिचेल स्टार्क यांनी 31 विकेट काढल्या होत्या आणि बेस्ट बॉलर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. तोच आकडा इकडे आलाय 31. पुन्हा एकदा ऑफ स्टंप कव्हर करून प्रोटेक्शन तिकडे होतं, चेंडू हातात सापडला नाही. आता इथे तर गाडी सुटले, फलंदाज तिकडे बाद. धन्यवाद धन्यवाद डीजे. (32) 32 धावा. एक लहान मुलगी बघा बाउंड्रीच्या बाहेर मला वाटतं चेअरअप करण्यासाठी (32) बघायचं बाहेरून आवाज आला, एक तर बनव, एक तर झाला पाहिजे. पुन्हा एकदा ऑफ स्टंप कव्हर करून मात्र यस आउटसाइड लेग स्टंप चेंडू. अवांतर धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 33. 33 शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. तुम्ही बघताय आजच्या दिवसातील मला वाटतं ही तिसरी मॅच आहे. धावसंख्या ती म्हणजे 33. फलंदाज बाद झाले ते म्हणजे 5. प्रथम फलंदाजी करताना इकडे तुम्ही बघताय प्रचिती मोटर्स, कारण टॉस जिंकून सगळ्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फुल टॉस चेंडू आहे, हवेमध्ये आहे, जाईल का, आउट ऑफ पार. यस गेलाय 4 धाव्यांसाठी. देर आहे दुरुस्त आहे, जरी लेट आला मात्र महत्वाचा चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली 37. 37 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. आगरी प्रीमियर लीग तुम्ही बघतायत 2026चा तिसऱ्या पर्वाचा हा धमाका. आजचा शुक्रवार, उद्याचा शनिवार आणि संडेला होणार ग्रँड फिनाले. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर इकडे तयार आहे. एखादा षटकार आला पाहिजे. धावसंख्या 45-50 जर झाली तर थोडीशी मजा येईल. क्या बात आहे, उचलून धरलाय, पाठवलाय बाहेर. तुझ्याकडे आहे शक्ती तर माझ्याकडे आहे युक्ती. तुझ्याकडे आहे तू घेऊन असला सकाळचा शावर, पण माझ्या षटकारामध्ये आहे पावर, असं फलंदाजांनी दाखवले आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली 43. 43. मी सांगितलं होतं ना षटकार यायला पाहिजे, तो आला. काहीतरी आत्मविश्वास दाखवला बॅटरने. 43. लगेच बघा, कारण कानमंत्र देण्यासाठी सहकारी तिकडे येत आहेत स्पेशल साहिलला. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढलाय चेंडू. टप्पा पडल्यावर चकवून गेलाय. हा होता चकवा. धावा मिळाला 4. वेळ लागला फार. धावसंख्या ती म्हणजे 47 आणि आता जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 48. 48 धावांचा डोंगर, 47 धावांचा डोंगर आहे. 48 धावा इकडे कराव्या लागतील. ते म्हणजे जयू स्पोर्ट्स साईच्या या संघाला, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा.
बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सांगू शकत नाही मित्रांनो. 48 धावा होतील का नाही होतील हे मला माहिती नाही, मात्र मॅचची रंगत वाढणार आहे. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल, कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. चला, कॉम्बॉक्समध्ये छोटासा बदल इकडे करतोय. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, वसई विरारची शान, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी कधी मानली नाही हार, ज्यांच्या शब्दामध्ये आहे धार, ते आमचे सन्मान्य रामामधले राम तुकाराम मांगेला जिना मी इकडे इन्व्हाइट करतोय. कुठेही जाऊ नका, असा गेलो आणि तसा आलो. प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग सीझन 3 हा तिसरा सामना आहे आणि चौथ्या सामन्याची नाणेफेक केली जाते. दोन संघ, चला आपण टॉससाठी या. ट्रिपल व्ही ब्रदर्स आणि आई एकविरा एंटरप्राइजेस. ट्रिपल व्ही ब्रदर्स आणि आई एकविरा एंटरप्राइजेस या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती, आपण टॉससाठी या. दोन टीम कॅप्टन, नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. टॉस केला जाईल. आज सकाळच्या सत्रामध्ये झालेली सुरुवात आणि आता दोन विजेत्यामधली भिडण लढत आपण पाहतोय, जिथे धावांचा पाठलाग करायचा आहे तो 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुपार वाढले पण धावा थोड्याशा कमी झाल्यात. मागे 84च्या वरची धावसंख्या पाहिली, आता 48 पर्यंत पाठलाग करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचतील. ट्रिपल व्ही आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान होईल टॉस. आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मॅच आहे. दोघांना शुभेच्छा. प्लेन कॉल केला आणि आगरी युवा प्रतिष्ठाननं टॉस जिंकलाय. तर टॉस जिंकलाय अनिल, सर्वप्रथम तर अभिनंदन. हा निर्णय काय? क्षेत्ररक्षण. मागचा सामना बघितला तर काहीशा गोष्टी आहेत ज्याच्यामधनं दुरुस्ती करून येण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. टीमवरती काय चर्चा केली जेव्हा पहिला सामना संपला? नक्कीच चांगला संघ होता आमचा. चांगले बॉलर्स आहेत आमच्याकडे. 4 स्ट्रायकर बॉलर होते, त्याच्यानंतर 4 बॅट्समन होते. थोडंसं लेफ्टेनी त्यांचं काम नाही केलं, नाही तर ती मॅच ही इझी होती. 70 रन्समध्ये रोखलं होतं. रॅदर दॅन बघितलं तर 2 मॅचचा स्कोअर झाला होता 80+ आणि आम्ही 70पर्यंत रोखलं होतं, म्हणजे ती मॅच आम्हाला जिंकायचीच होती. आणि 70मध्ये आमच्या लेफ्टीची थोडी बॅटिंग नाही झाली, मीही थोडा लवकर आऊट झालो, त्याच्यामुळे मॅच हार्ड झाली. पण या मॅचमध्ये पूर्ण जोर लावू आम्ही आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. बघा, जसं सांगितलं की बॅट्समन क्लिक झाले नाही, पण आता पुन्हा एकदा बॉलरला पण क्लिक व्हावं लागणार आहे, कारण आता स्कोअरबोर्ड थोडासा खाली आला आहे. ते बघता बॉलरमध्ये काही चेंजेस किंवा बदल टीममध्ये? चेंजेस नसणार आहे, मोस्टली असतील तेच असणार आहे, पण जास्त कळ असणार आहे वृषालला लवकर बाद करण्याचा आणि लवकरात लवकर जगदीशला बाद करण्याचा. कारण मागची मॅच बघितली तर दोघांनी खूप फाईट दिली, चांगली बॅटिंग केली दोघांनी आणि मॅचला टिल एंडपर्यंत नेलं. पण लकीली त्यांना विजय नाही मिळाला, पण चांगली बॅटिंग झाली दोघांची. चला, तुम्हाला शुभेच्छा असेल. ऋषाल, तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. एकच फक्त प्रश्न आहेत, मागचा सामना विसरून तुम्हाला पुढे जायचं आहे, त्यावेळेला टीमवरती काय चर्चा झाली? 70 ते 80 धावा करण्याचा प्रयत्न असेल. चला, ऋषाल म्हटलं मागचा सामना थोडासा जवळचा होता, तो गमावला, पण पुन्हा एकदा आम्ही येऊया. पुढच्या सामन्याला होते सुरुवात. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत.
पायावरचा चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पहिला चेंडू होता 48चा पाठलाग करताना पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चौकार. सुरुवात धमाकेदार झाले. पहिला चेंडू होता पायावरचा चेंडू आणि पायावरच्या चेंडूला सरळ फ्लिक केलं. मनगटाच्या सहाय्यानं थोडंसं रिक्सवर पाहिलंय आणि रिक्स फिरली मनगट फिरला आणि हा चौकार. सामना रंगलेला असताना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत असलेले सन्मान्य निलेशजी गुजर साहेबांचं देखील शुभागमन झाले. सर आपलं सहर्ष स्वागत आहे निलेशजी. या आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं असणार आहे कारण जी विनिंग स्ट्रीट करायची तर विजयाची जी चव चाकली पहिल्या सामन्यामध्ये 30 चव 30 लय त्यांना कायम ठेवायचे. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा लांब ठेवलं होतं. अनुभव आहे गोलंदाजाकडे अनुभव आहे त्याच्यामुळे त्या अनुभवाचा फायदा रवी मानकर उचलला. त्यांनाही माहिती आहे भले स्कोर तितका झाला नाही जितका बनवायचा होता पण इतका झाला आहे की ते करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला आम्ही थांबवू शकतो. टोटल बडा नाही आहे लेकिन बॅटल बडा हो सकता है. दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा हिरो रवींद्र 46 धावांची खेळी त्याने देखील साकारली होती. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. चमचमती ट्रॉफी आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला प्रयत्न. आगरी प्रीमियर लीग सीझन 3 तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये कोण आता क्वालिफायच्या रेसमध्ये कायम राहणार आणि कोणाला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागणार. पुण्यातला चेंडू होता समोर समोर स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी एका टप्प्यानेशी सीमारेषा पार चौकार. आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर चौकार चौकारानं धावफलक धावून पोचलाय. तो 10 वरती 48 धावांचा पाठलाग करतोय. एक चौकार भरत भोईर यांच्या बॅटमधनं पाहिला होता. नितीन जालवे यांचा आवाज आपण ऐकत होता. बऱ्याच गोष्टीला उजाळा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील गेल्या. आगरी युवा प्रतिष्ठान असेल आगरी समाज असेल आणि त्यांनी केलेला प्रयत्न हरणाऱ्या त्या बोलिंगच्या खेळाडूंना दिलेली संधी. फुलरलँड डिलिव्हरती स्विपचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दोघांनाही माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रचिती मोटर्सला माहिती आहे हा सामना जिंकून आपण थोडासा सेफ झोनमध्ये जाऊया. दुसऱ्या बाजूला जय स्पोर्ट्स साईच्या संघ देखील तेच आहे कारण आता बिग बॉस मराठी देखील चालू झाले. पहिला प्रयत्न असतो तो सेफ झोनमध्ये जाण्याचा नंतर विनर बनण्याचा. त्याच्यामुळे हे 2 सामने जिंकून ते सेफ झोनमध्ये जातील आणि तोच प्रयत्न दोन्ही टीम करणार सेफ झोनमध्ये जाण्याचा. पुण्यातला चेंडू खेळला हवे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहेत. पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय. फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कारण हा जो भाग आहे बरोबर लॉंग ऑनच्या पासून थोडासा उजवी बाजूला गेलं ना आपण मिड विकेट टुवर्ड्स डीप स्क्वेअर लेग रे. दुपारच्या सत्रामध्ये अगेन्स्ट द विंड असतं. हवेच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 13 48चा पाठलाग आहे. 24 चेंडू आणि धावा करायचे त्या 35. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका कारण पहिलं षटक संपले. त्याच्यामुळे इतका वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करताना टीम इतका वेळ घेऊ नका कारण जो प्रयत्न आहे आगरी युवा प्रतिष्ठानचा 5 षटकांचे सामने पूर्ण करायचे. आज सकाळच्या सत्रामध्ये उशिरानं सामन्याला सुरुवात झाली त्याच्यामुळे वेळ थोडा तिथेही वाया गेलेला आहे. आणि 6 सामन्याचा जो शेड्यूल आहे आजचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक 5 ओव्हरचंच करायचं आहे. पण जर का वेळ वाया गेला मग आयोजक म्हणून आगरी युवा प्रतिष्ठानकडे बाकी ऑप्शन नाही आहेत.
मग षटकांची संख्या कमी होईल, ओव्हर कमी होईल. पहिलं षटक संपले, धावा धाफलकावरती 13. अनिल मानकर क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अनिल मानकर 24 चेंडू 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसं आपण चर्चा करतोय की आगरी युवा प्रतिष्ठाननं तुम्हाला 5 षटकांचा जो खेळ दिलेला आहे किंवा 5 षटकांचे सामने खेळवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. त्याला कारण आहे प्रत्येकाला संधी मिळावी, त्याच्यामधला फलंदाजी, त्याच्यामधली गोलंदाजी, फिल्डिंग एबिलिटी, गुणवत्ता. सकाळच्या सत्रामध्ये जसं सन्माननीय विनोदजी किनी सरांनी म्हटलं होतं की आगरी समाजातील खेळाडूमध्ये गुणवत्ता प्रचंड आहे. त्या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी ही प्रीमियर लीग आहे. फ्लिक करायचं होतं चेंडूला, बॅटला थोडासा स्पर्श झाला. डॉट बॉल. आणि त्या क्षमतेला कदाचित त्या गुणवत्तेला न्याय देण्याचं काम आगरी युवा प्रतिष्ठान करतोय. इतकी मोठी संधी, इतकी मोठी स्पर्धा, तुमच्यातल्या त्या टॅलेंटला, त्या गुणवत्तेला पुढे आणण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जाईल. टप्प्याचा चेंडू आहे, फटका खेळाय जरूर. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली बिग विकेट, बिग ब्लो. मागच्या मॅचचा हिरो डिपार्ट्स. पहिला धक्का लागलाय, जोर का झटका जोरात लागलाय. पहिला विकेट गडीबाद. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. काकू पाकिटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरली सतवरी. काकू पाकिटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरली सतवरी. थँक्यू. कधी कधी जे मनामध्ये असतं ते कदाचित मिळत नाही आणि जे मिळतं ते कधी मनामध्ये असत नाही. आरजे राजे चिरागने देखील चांगलं गाणं वाजवलं होतं. ऐसा जो मिलता है तो अच्छा लगता नहीं और जो अच्छा है तो भाई मिलता नहीं, ऐसा भी होता है कभी कभी. त्याच्यामुळे जे मनामध्ये असते ते कधी कधी मिळत नाहीये, पण जे मिळतं ना त्याच्यामध्ये समाधान मानलं ना तर मग तक्रार करण्याची वेळ येत नाही. पहिला विकेट 13 वरती गडी गमावलाय अनिल मानकरच्या या षटकामध्ये. रवींद्रला परतावा लागलाय. मोठा विकेट गडी जरूर बाद झालाय. यानंतर होणारा मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची ती लढत असणार आहे, जिथे आई एकविरा एंटरप्राइजेस खेळेल. समोर ट्रिपल 20चा संघ आहे जो अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती होता आणि तिथून त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. याचा अर्थ त्यांना स्वतःच्या टीमला पुन्हा एकदा समजावून सांगावं लागणार की आपण जवळपास जिंकलोच होतो, काही चुक्या झाल्या, काही मिस्टेक झाल्या आणि तिथून उभारा घेण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा एंटरप्राइजेस कर्णधारानं म्हटलं होतं, अनिल करनं म्हटलं होतं की पहिला सामना असा नव्हता की जिंकू शकत नव्हते, आमचे बॅट्समन क्लिक झाले नाही, फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाही आहेत आणि तीच अपेक्षित कामगिरी आता दुसऱ्या सामन्यामध्ये करतील ही अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय जयेंद्र. चला बाकी बॅट्समन लवकर बाहेर आहे कारण चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. विकेट क्रमांक पहिला गडी गमावलाय. गोलवा टप्प्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडूला मिड विकेटला फील्ड करतील भागेश जोपर्यंत 1 धाव. या चेंडूवरती पुढे हळूहळू मॅच चाललाय बघा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात धमाकेदार होती, चौकारानं स्टार्ट केला, 1 चौकार अजून पाहिला, 13 धावा आल्या होत्या. आता या पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव. अनिलला माहिती आहे हे षटक किती महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमी धावा गेल्या तर कदाचित दबाव आपसुकच फलंदाजावरती येऊ शकेल. फुलटॉस बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, फुलटॉस घेतला, ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय, लॉंग ऑनला फील्ड केला, थ्रो आलाय. एकच धाव. कमिटमेंट महत्वाची आहे. भले धावा झाल्या नाही आहेत पण कमिटमेंट, तुमचं कॉन्ट्रीब्युशन अशा क्षणाला महत्वाचं असणार आहे. आता गोलंदाज कॉन्ट्रीब्युशन देतोय, क्षेत्ररक्षक त्याला साथ देतोय. तर भरत भोईर आणि दुसऱ्या बाजूला जयेंद्र ऑन स्ट्राईक. खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोटवर लेग बिफोरचा पायचीचा विकेट गडीबाद. चिमणी माझी
बॉलरला डिलेवरती लवकर बॅटची फेस लवकर बंद झाली. खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला केला होता पायावरती. हा चेंडू आदळला. हे षटक महत्त्वाचं ठरले. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात. अनिल मानकर यांनी या षटकामध्ये 2 विकेट महत्त्वाच्या प्राप्त केल्यात. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती ओमकार. ओमकार ऑन स्ट्राईक. हलक्या हातानं खेळलाय. अगदी प्लेस केले भाई. ये डर है भाई, ये थोड़ा सा डर है और डर जरूरी है. लेकिन भाई इनको तो क्या चाहिए अभी, थोड़ा सा ड्यू पाहिजे. माउंटेन ड्यू डर के आगे जीत है. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिले षटक 13 धावांचं, दुसरं षटक आले 15 धावापर्यंत पोहोचल्या. 2 धावा या षटकामध्ये पूर्ण झाल्यात. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये 33 करायचे आहेत. हलकीशी धून ऐकूया. मॅच थोडासा रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचतोय. 18 बॉल 33. माझ्या भावाला भावाला अनसुखी हाय मी माझ्या गावाला गावाला सुखी हाय मी माझ्या गावाला माझ्या भावाला भावाला सुखी हाय मी माझ्या थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण करूया या आगरी युवा प्रतिष्ठानच्या आगरी प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती आगमन होते डॉक्टर आनंदजी जाधव यांचं देखील शुभागमन झाले. सर आपलं देखील स्वागत आहे आगरी प्रीमियर लीग मध्ये. आपलं मोस्ट वेलकम. आणि आपल्या माहितीसाठी आजच्या दिवसातील 3रा सामना आहे. पाठलाग करतोय 48 धावांचा. पहिले षटक 13 धावांचं, मागचं 2 धावांचं. 18-33चा मॅच आहे. 18 चेंडू 33 धावा. आणि हळूहळू जसा उल्लेख केला होता सकाळच्या सत्रामध्ये, आता फुलंवाला देखील हळूहळू यायला लागल्यात. कारण त्यांचाही रोल महत्त्वाचा या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर भोईर. 18-33 आहे. ओमकार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भरत. ओमकार आणि भरत. 18 बॉल. पहिला डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. काही पारितोषिक देखील आपण त्याचाही उल्लेख करणार, कारण महेशजी वजे यांच्याकडनं एक पारितोषिक येते, त्याची चर्चा होईल. पहिला चेंडू डॉट बॉल. मागच्या 7 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्या, 2 विकेट गेल्यात. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न अपील झालाय. पच सांगता थोडासा यष्टेलना सोडून जातो. हा चेंडू लेग बायचा इशारा होतोय. जसं मी म्हटलं होतं भावी, टोटल बडा नाही लेकिन बॅटल बडा हो रहा है. आता या टोटलमध्ये जाताना थोडीशी दमछाक होते, थोडासा दम फुलतोय टीमचा. बॅटिंग आहे ना. आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट ज्याच्या माध्यमातून स्पॉन्सर केला आहे ते नितेश गरत हे देखील व्यासपीठावरती दाखल झाले. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत आहे. मॅच अगदी जवळचा मॅच आहे. प्लॅन मिस. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज आता आलाय. प्रचिती मोटर्सच्या डगाऊतमधनं टाळ्यांचा गजर येईल का? जयू स्पोर्ट्स साईच्या. आता बघूया दुसऱ्या डगआउटमध्ये टाळ्यांचा आवाज येतोय का? जयू स्पोर्ट्स साईच्या टीम. टाळ्यांचा गजर तिथे येणार आहे का? मागच्या 9 चेंडूवरती फक्त 3 रन आल्यात. लास्ट 9 डिलिव्हरी आणि 3 धावा फक्त आल्या. 2 विकेट गमावल्यात. मॅच कसा बदलतो? वातावरणापेक्षा मॅच लवकर बदलतो भाई. पायावरती चेंडू आढळलाय पंचांच्या बोटवर. अजून एक लेग बिफोर पायचीचा बिग विकेट गॉन. लई दिसाचा हट माझा पूर्वा, उंच सोनेला
कोकण दाखवा जय दिसाचा हाट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा थँक्यू. सुंदर असं गाणं पुलरलँड डिलिव्हरी होती, पायावरती आदळलाय बरोबर इन फ्रंट ऑफ द विकेट. आमच्या नितीनजी अळवेने म्हटलं होतं की नक्कीच कोकण फार सुंदर आहे आणि त्यांनी सांगितले ते कोकणालाच बिलॉंग करतं, त्यावेळेला एव्हा कोकण आपलाच असा तसे सांगितले देखील आले. आणि प्रत्येकानं पाहावं निसर्ग सौंदर्य काय असतं वेगवेगळ्या, म्हणजे पावसाळ्यामध्ये वेगळा कोकण पाहायला मिळतो. आता हिवाळ्याची ज्यावेळेला सुरुवात होती त्यावेळेला वेगळ्या रंगानं आपण नटले असते, त्याच्यानंतर उन्हाळा देखील वेगळ्या पद्धतीनं असतो. आंब्याची ती चव, तुम्हाला काजूची चव साकायची तर कोकणामध्ये गेलंच पाहिजे. न्यू बॅट्समन सुजल, आणि सुजलला सांगितले भावा बॉलिंगमध्ये कमाल केले, आता धमाल कर बॅटिंगमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, धमाल कर. कमाल आहे, धमाल आहे, मैदानावरती सुजल आहे, कमाल धमाल सुजल. सुजलच्या बॅटमधनं चौकार. नाकवा आणि एक चांगला नाकवा, चांगला नावाडी, चांगला कुशल तांडेलच आपल्या बोटीला सुखरूपपणे किनाऱ्यावरती आणू शकतो. मागे काय घडलं होतं ते विसरा, मागे काय झालंय ते थोडंसं बाजूला सारा आणि पुढे कसं जायचं त्याचा विचार करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. विघ्नेश साकोरदोडे याचकडनं सुजलसाठी कॅश प्राईज आले. टॉप एड लागला, चेंडू बराच वेळा येत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यांना टिपला जाईल. विघ्नेशकडनं एक आलं होतं पारदेशिक सुजलसाठी पण ते गेलंय आणि बरोबर झेल टिपलाय. विकेट क्रमांक 4. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये वेलकम बॅक. येऊया पुन्हा एकदा आगरी प्रीमियर लीग मध्ये. आणि मी जसं म्हटलं होतं की वातावरण लवकर लेट बदलते, मॅच लवकर बदललाय. 3 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 20, 12 चेंडू 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण मागचा सामना कोण विचारणार, 12 चेंडू तिथे 43 होत्या, 12 मध्ये 43 करायच्या होत्या आणि त्या 43चा पाठलाग होतोय की काय असंही वाटलं होतं. टेन्शन वाढलंय भाई, टेन्शन वाढलंय आणि टेन्शन वाढल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आले. तर जास्त वेळ जाऊन देऊ नका, हलकीशी धून ऐकूया. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. 12 बॉल 28. DJ Vaibhav with the mix. थँक्यू. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आणि भरत भोईर जे स्ट्रायकरला आहेत ना त्यांनी जर षटकार ठोकला तर त्या सिक्सरसाठी 500 रुपये दुर्गेश कुडू. भरतसाठी, भरत भावा यावं लागेल तुला, परत भरामध्ये यावं लागणार आहे. तर अनिल मानकर 2 धावांचं षटक होतं, 2 विकेटचं षटक होतं. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून दोन्ही बाजूला 50-50 वाला मुकाबला आहे भाई. लोअर फुटचा चेंडू होतो, ड्राईव्ह केला चेंडूला, वाईट स्टॉक ऑन क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. थोडंसं पंबल झालंय, पंबल आला असतो बॅट्समॅन गेट सेकंड. 2 धावा पाठी, बॅकअप होता पाठी. या फक्त 2 धावा नाही झाल्यात, 1 रन एक्स्ट्रा झाली. तर भरतला स्ट्राईक आलंय, भरतला स्ट्राईक येणं आवश्यक आहे टीमसाठी. भरतचं स्ट्राईक करणं, एरेल रूटनं स्ट्राईक करणं आवश्यक असणार आहे. 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. ऑफसाईड दिशेनं एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक. फटका खेळलाय, लेट केलाय, चेंडू चालाय, स्क्वेअर टिप्स केला, बीट करून चेंडू सीमारेचे जवळ फील्ड केला गेलाय. उजव्या बाजूला जाऊन फील्ड केला, चांगलं फिल्डिंग. 2-2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 2-2 धावांनी धावफलक जरा विजयाच्या दिशेने देखील वाटचाल करतोय.
24-10-24 1024. आता टेन्शन दोन्ही बाजूला आहे, टेन्शन दोन्ही बाजूला दिसते, चेहऱ्यावरती दिसते. लोअर फुटवर चेंडू होता, अपेश खेळा, आता पुढे जाऊ मागे जाऊ, पुढे जाऊ मागे जाऊ. हा चेंडू फील्ड केला गेला. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव, डायरेक्ट हिट, कामपीट, विकेट गॉन. तिसऱ्या चेंडूवरती धावात, गडीबाद. आज हळद आहे दादाची, आज हळद आहे दादाची. अरे हळदीला मांडवण करताना पोर काय दादा दादाची, दादा दादाची. थँक्यू. टाटा टी नॉट 7 आखरी दादांचं हे टायटल सॉन्ग आहे. ते जर बघितलं तर त्यांचा ट्रेडमार्क झालेला आहे आणि त्यांचं आगमन रविवारी होणार आहे. खास आकर्षण आहे, आकर्षण असणार आहे. आणि अशा वेळेला थोडंसं तुम्हालाही थांबायचं होतं. गाणं लागलं होतं, हळद आहे बाई, थोडीशी हल्दी आहे, लेकिन बल्लेबाज को थोडा जल्दी आहे. 9 चेंडूचा खेळ आहे, 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला साहिल. जसा मी नावाडीचा उल्लेख केला, नाकव्याचा उल्लेख केला, आता साहिल आलाय. साहिलचा दुसरा अर्थ किनारा असतो. बघूया किनाऱ्यावरती कोण सुखरूप जाणार. आणि जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत आस आहे, अपेक्षा आहेत, सर्व काही आहे. चेंडू थांबलाय, चेंडू थांबलाय. जाणारा चेंडू जसा थांबलाय भाई, कुछ तो गडबड हे वापे, काहीतरी गडबड झाले. 27 धावा धावफलकावरती, 8 चेंडू 21 धावांची. एकवीस पाहिजे, कारण पहिल्या 4 चेंडूवरती 6 धावा झाल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आता 27 धावा झाल्यात. या व्हाईट बॉलनं 27 झाल्यात. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे का पंच? बॉलिंग रिव्ह्यू आहे. थोडंसं वेळ घेत आहेत पंच. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे निर्णय. त्यामुळे पुन्हा सामना कसा बदलला बघा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, 13 धावांना स्टार्ट केला होता या मॅचला. म्हणजे दुसरं षटक आलं रवी मानकर यांचं, 2 धावांचं 2 विकेटचं. तिथून मॅच बदलला. पुन्हा एकदा सागर भोईर आले, 5 धावांचं षटक त्यांचं देखील हाताळलं गेलं. रवी मानकरचे या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 7 धावा, म्हणजे हा वाईट बॉल झाला तर 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. पण तो थोडंसं वेळ घेत आहेत. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 तिसरं पर्व. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये सुरू असलेला हा तिसरा सामना. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि त्यांनी सांगितलं इट्स व्हाईट बॉल. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन कायम ठेवण्यात आलेला आहे. त्याकरता रिव्ह्यू संपला आहे. एक रिव्ह्यू तुमच्याजवळ आहे. 27 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 8-21. थोड्या वेळासाठी मॅच थांबला होता, पण एक आहे बाबा, मोमेंटम कोणत्या बाजूने होतं. सध्याच्या घडीला पाहिलं तर मॅच कोणत्या दिशेला चालला होता. छोटे सपोर्टर देखील आहेत, बाल प्रेक्षक वर्ग देखील आलाय या आगरी प्रीमियर लीगला पाहण्यासाठी. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल. रिव्हर्सिव्ह स्विच हिट केला होता. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा. थोडासा लांब थ्रो होता.
या 2 धावांनी स्कोर 29. 29 धावा, 19 धावांची आवश्यकता आहे. 7-19. गेल्या सामना 7-26 होता, 6-20 झाला, 3-9 झाला, 7-19. लेग स्टंपच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे. मॅचमध्ये भरपूर काही घडलंय, भरपूर काही चेंजेस झाल्यात, भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी आल्यात. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 7-18. 7 चेंडू 18 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये खेळलाय चेंडू. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक 32-32 या धावफलकावरती पोहोचलाय. 6 चेंडूचा खेळ आहे, 6 मध्ये 16 करायचे आहे. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. थँक्यू. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चा मॅच आहे, महत्वाचा मॅच. नक्कीच आपण समजतो की इथून जिंकणारा संघ थोडंसं 1 पाऊल पुढे जाईल, त्या क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे जाईल. याच्यामुळे वेळ घेणं स्वाभाविक आहे, पण जो वेळ वाया चाललाय ना, तो दोघांचाही चाललाय. एक आयोजकांचा वेळ तुम्ही थोडंसं वाया घालवतायत आणि कदाचित तुमचा जो वेळ आहे ना चांगला, तोही निघून चाललाय. त्याच्यामुळे वेळ वाया जाऊन देऊ नका. चांगल्या वेळेला चांगल्या कार्याला सुरुवात करायची असते, कारण वेळेचं गणित वेगळं आहे. वेळेला जसं हिंदीमध्ये म्हणतात ना बाबा, समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोडा समय चाहिए. वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही समजावते. त्याच्यामुळे वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. जास्त वेळ जाऊन देऊ नका. पुन्हा एकदा तेच आहे, आयोजकांना आपल्याला महत्त्वाची सूचना आहे. टीम क्षेत्ररक्षण करणारा संघ बघा, इतका वेळ वाया जाऊन देऊ नका. का तेही सांगतोय. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. वेळ सर्व काही दाखवते, शिकवते, समजावते. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. लवकर ठरवा, वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, नाही तर वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक कमलेश, ज्याने मागचा 6-20चा मॅच वाचवला होता, तो आता आलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं घेतलाय विकेट. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि झेल टिपलाय यष्टी रक्षकानं. गौरव आणि गौरवसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आले. पूनम प्रकाश कुडू याचकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. कल्पेश, याच्या अगोदर कल्पेश तुम्हाला ऐसा मैच बैटिंग करने की कितनी वेला संधि आले न आले, पर भाई ऐसा समझने का भाई इस बार मौका मिला है, अगली बार मिलेगा नहीं मिलेगा. जो मौका मिला है ना, मौके पे चौका भी मारो, मौके पे छक्का भी मारो. अशी संधि वारंवार येणार नहीं है. एक गाणं आहे बघा हिंदी मधला, कल्पेश भाई ऐसा मौका फिर कहा मिलेगा. अशी संधि पुन्हा पुन्हा येणार नाही आहे. आणि कमलेशचे गोलंदाजी आहे ना, बॉलिंगवरती यानं मागचा सामना 6 बॉल 20 थांबवलाय. 6 चेंडू 20, 3 चेंडू 9 मॅच जिंकून दिलाय. 5 चेंडू 16. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईड 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 अशा या वाईड बॉल ना मॅच टाईट होणार आहे.
बॅट तर भरपूर जोरात फिरवली होती पण ते बाद झाल्यात. परतावा लागले कल्पेश बाद. थँक्यू. बागेसाठी देखील प्राईज झाले. पुन्हा मग प्रकाश कुडू यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज. रवींद्र पाटील. एक रवींद्रचा दिवस आपण पाहिलाय, ज्या रवींद्रनं बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. आता बघूया दुसरे रवींद्र आल्यात. 4 चेंडू आणि 4 मध्ये करायचे त्या 15. फुलटॉस बॉल बॅटच्या कडेला लागला. चेंडू चालला पाठीमागे. गिरकी घेतलाय. गिरकी फिरकी चेंडू चाललाय. 1 2 3 रोकड्यामध्ये यशस्वी झाल्यात. 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव डायरेक्ट हिट. बरेच जण अर्नाळ्याची लोक म्हणायची कमलेशचा काही नेम नाहीये. कमलेशने परफेक्ट नेम साधलाय. यष्ट्यांवरती धाबाद गडीबाद. थँक्यू. आणि कमलेशच्या डायरेक्ट हिटला देखील पूनम प्रकाश कुडू यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत. बघा थोडीशी रिक्स होती. बऱ्याच जणांनी विचार केला असा थ्रो करावा की न करू, पण हिंमत दाखवावी लागते. आणि कमलेशला माहिती आहे ज्यांच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. त्याच्यामुळे ती किंमत दाखवली आहे. समीकरण बघणं गरजेचं आहे. त्याला धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला बॉर्ड लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. महत्वाच्या वेळेला आलेला हा चौकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. गाणं लागलं होतं 1 साइड. मॅच चाललाय दोन्ही साईडनं आणि पब्लिक थोडीशी एक साइड. गाणं लावलं 1 साइड. मॅच चालला 2 साइड. पब्लिक थोडीशी एक साइड आहेत. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. मागचा सामना 2-9 आला होता. 3 9 2-9 1 9 वरती गेला होता. हा गोल टप्प्यात चेंडू वरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है. वाह साहिल. दिल में था थोड़ा सा दर्द था बड़ा गहरा. टेंशन वाढलं होतं. दिल में था दर्द था बड़ा गहरा. और ऐसी मैच में जान डाल दे साहिल जो ठहरा. 1 बॉल 3. 1-3 कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 3. गुगल पे वरती पेमेंट करा. टाकावा लागतो पिन. 3 पाहिजे. वळल्यात. टाळ्यांचा आवाज जय स्पोर्ट्सच्या डगाऊन मधून आलाय. टाळ्यांचा आवाज म्हणजे ती मोटरच्या डगाऊन मध्ये देखील येणार आहे. कहाणी आला 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. आणि समोर चायनीजच्या गाडीवरती जर म्हणायचं झालं तर 1/2 वाला खेळ आहे. 1/2 वाला खेळ आहे. 1/2. 1 2 3 1/2. उलटा बॉल होता. ड्राईव्ह केला. चेंडू चाला जबरदस्त. क्षेत्ररक्षक येतील. फील्ड करतील. थ्रो येईल. न येईल. 2 धावा पूर्ण. वा साहिलने केले कमाल. केले धमाल. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है.
वा वा एकदा जोरदार टाळ्या साहिलच्या खेळीसाठी व्हायला हव्या. काय मॅच जिंकलाय साहिल. फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमवले हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला, त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड थँक्यू. वन साइड हिरो साहिल साठी भरपूर बक्षीस झाल्यात. नितीन वजे यांच्याकडनं